Hello everyone, today we are going to learn Standard 8 Practice Set 4.1. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला टोटल 7 क्वेश्चन्स दिलेले आहे. 7ही क्वेश्चन्स आपण वन बाय वन सॉल्व करणार आहे आणि खूप इझी आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, इन ट्रायंगल LMN डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश इज अ मीडियम, राईट द नेम्स ऑफ ॲप्रोप्रिएट सेगमेंट. हे जे आपल्याला अल्टिट्यूड आणि मीडियम इथे विचारलेली आहे ही आपल्याला इथे सेगमेंटमध्ये राईट करायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ह्या ट्रायंगलचं आपण एक निरीक्षण करून घ्यायचं आहे. एक ट्रायंगल गिव्हन आहे LMN. ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन लाईन दिलेल्या आहे मध्ये. या दोन लाईन पैकी अल्टिट्यूड कोणती आहे आणि मीडियन कोणती आहे इथे राईट करायचं आहे. अल्टिट्यूड समजून घेण्याआधी आपल्याला ट्रायंगलमधील व्हर्टेक्स माहिती असायला पाहिजे. ह्या ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्स काय आहे बघा, व्हर्टेक्स L, व्हर्टेक्स M, व्हर्टेक्स N. म्हणजे जिथे दोन लाईन जोडतात तिथे कॉर्नर तयार होतो ट्रायंगलमध्ये, तो म्हणजे व्हर्टेक्स. आता या व्हर्टेक्स मधून निघालेली लाईन ती अल्टिट्यूड असते. बट इथे दोन लाईन आहे तर यापैकी अल्टिट्यूड कोणती, तर अशी लाईन जी बेसला परपेंडिक्युलर असते. ओके, इथे बेस आहे MN. या बेसला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजेच अल्टिट्यूड. आणि अल्टिट्यूड हे 90 डिग्रीचा अँगल इथे शो करतो. म्हणजे LX ही आहे अल्टिट्यूड. ओके, व्हर्टेक्स मधून निघालेली लाईन बेसला परपेंडिक्युलर आहे आणि तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार करते, राईट अँगल तयार करते, म्हणजे LX इथे अल्टिट्यूड आहे. सो इथे आपल्याला राईट करायचं आहे सेगमेंट LX. ओके, सेगमेंटमध्येच राईट करायचं सांगितलेलं आहे म्हणून आपण इथे सेगमेंट राईट केलं. नेक्स्ट आता मीडियन समजून घेऊ. मीडियन आणि अल्टिट्यूड ह्या दोन्हीही व्हर्टेक्स मधूनच निघालेल्या असतात. बट यामध्ये डिफरन्स काय असतो की अल्टिट्यूड ही राईट अँगल तयार करतो आणि बेस लाईनला परपेंडिक्युलर असतो. बट मीडियन ही बेसला 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करते. ओके, एवढाच यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. इथे हा बेस आहे MN, तर इथे LY ही मीडियन आहे. मीडियन यासाठी आहे की बेसला ती 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करते. ओके, सो इथे सेगमेंट LY. ओके, हे आहे मीडियन. आहे ना इझी. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 2 आहे, ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड, नेम्स द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ॲज O. ओके, या क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, त्याला PQR नेम द्यायचा आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे आणि त्या अल्टिट्यूड जिथे क्रॉस करणार आहे म्हणजे इंटरसेक्ट करणार आहे तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे, त्याला नेम द्यायचा आहे O. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आता ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हटलेलं आहे तर त्या ट्रायंगलमध्ये असणारे जे तिन्ही अँगल आहे ते तिन्ही ॲक्यूट अँगल असायला पाहिजे. ओके, सो आपण एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. इथे मी एक बेसलाईन घेते. इथे आपल्याला कोणतंही मेजर दिलेलं नाहीये ना, म्हणून आपण अंदाजानेच लाईन घेत आहे सर्व. ओके, इथे बेसलाईन घेतली. आता आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे तर 90 पेक्षा कमीच असणार आहे. जर मी अशी स्ट्रेट स्केल ठेवली तर ही 90 डिग्रीची येणार आहे, म्हणून 90 पेक्षा कमी करण्यासाठी मला ह्या स्केलला असं ठेवायचं आहे आणि एक 90 पेक्षा कमी एक अँगल ड्रॉ करायचा आहे. ओके, ट्रायंगल म्हटलेला आहे म्हणजे तिन्ही साईड ह्या जॉईन करायच्या आहे आपल्याला आणि ह्या साईडला पण मला 90 पेक्षा कमीच घ्यायचं आहे म्हणून मी ह्या प्रकारे घेते. ओके, हा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, बघा हा पण अँगल 90 पेक्षा कमी आहे, ॲक्यूट अँगल आहे. हा पण 90 पेक्षा कमी आणि हा पण 90 पेक्षा कमी, म्हणजे हा एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल बनलेला आहे. ट्रायंगल म्हटलं तर आपल्याला ह्या तिन्ही अँगलची जी मेजरमेंट आहे 90 पेक्षा कमीच यायला पाहिजे, म्हणजे तिन्ही अँगल हे 90 पेक्षा कमी आहे म्हणजे ॲक्यूट अँगल आहे. ओके, आता इथे आपल्याला अल्टिट्यूड शो करायचे आहे. अल्टिट्यूड शो करण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर यूज करायचा आहे. आपल्या जॉमेट्री बॉक्समध्ये 2 सेट स्क्वेअर आहे, त्यापैकी तुम्ही कोणताही एक यूज केला तरीही चालेल. आता सेट स्क्वेअर कसा प्लेस करायचा, केअरफुली लक्ष द्या. आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे म्हणजे बेस लाईनला ती लाईन जी आहे अल्टिट्यूडची ती परपेंडिक्युलर यायला पाहिजे.
ओके, परपेंडिक्युलर यायला पाहिजे म्हणजे 90 डिग्री तिथे व्हायला पाहिजे. तर आपल्याला सेट स्क्वेअर असा यूज करायचा आहे की इथे आपल्याला ह्या अँगलमधून एक परपेंडिक्युलरली लाईन ड्रॉ करायची आहे. तर कशा प्रकारे बघा, या सेट स्क्वेअरवरती 2 स्केल लाईन दिसत आहे. सो फर्स्ट जी स्केल लाईन आहे ही बरोबर ह्या बेस लाईनला पॅरलल असायला पाहिजे, म्हणजे बरोबर बेस लाईनच्या वरतीच यायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे. आणि जी ही व्हर्टिकल स्केल आहे ही या अँगलच्या मधून जायला पाहिजे अशा प्रकारे. ओके, तर मी थोडासा इकडे घेतलेला आहे माझा सेट स्क्वेअर, बिकॉज इथे जर पेन्सिलचं टिप ठेवलं मी तर बरोबर ही सेंटरमधून ही लाईन इथे निघणार आहे, म्हणून थोडंसं मी इकडे घेतलं. आता इथे आपण एक लाईन ड्रॉ करू. अशा प्रकारे आपल्याला सेट स्क्वेअर प्लेस करायचा आहे आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही आहे अल्टिट्यूड. इथे आपण नेम देऊ PQR. ओके, आणि अल्टिट्यूड ही 90 डिग्रीची असते, म्हणून आपण ह्या प्रकारे इथे साईन देणार आहे. म्हणजे P व्हर्टेक्समधून आपण एक अल्टिट्यूड काढलेली आहे Q आणि R या बेसला. ओके, असेच आपल्याला ह्या ट्रायंगलचे सर्व अँगलमधून अल्टिट्यूड शो करायची आहे. आता मी R ह्या अँगलमधून अल्टिट्यूड शो करते. म्हणजे कसं प्लेस करायचं, आर अँगलची बेस लाईन आहे PQ, अँगलच्या समोरची लाईन ही बेस लाईन आहे ह्या अँगलची PQ. म्हणजे या बेस लाईनला मला ही जी स्केल आहे सेट स्क्वेअरची ही बरोबर पॅरलल असायला पाहिजे आणि अँगलच्या मधून एक स्केल यायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला हा सेट स्क्वेअर प्लेस करायचा आहे. आणि इथून मी एक लाईन ड्रॉ करू शकते, एवढं डिस्टन्स ठेवायचं, म्हणजे अशा प्रकारे. अंडरस्टँड? बघा, अशा प्रकारे आपण ही एक अल्टिट्यूड इथे शो केलेली आहे. आता ही अल्टिट्यूड आहे म्हणजे काय आहे, 90 डिग्रीचा अँगल इथे बनलेला आहे. आता P अँगल आणि R अँगल मधून अल्टिट्यूड शो झालेली आहे. रिमेनिंग Q अँगल आहे. सो ॲज इट इज इथे प्लेस करणार आहे मी माझा सेट स्क्वेअर. आणि Q अँगलची बेसलाईन कोणती आहे, Q अँगलच्या समोरची लाईन PR ही बेसलाईन आहे, म्हणजे ह्या बेसलाईनला हॉरिझॉन्टल असायला पाहिजे आणि इथे Q अँगल मधून ही स्केल जायला पाहिजे. बघा, व्यवस्थित ही हॉरिझॉन्टल आहे, बरोबर लाईनवरती लाईन आली ह्या स्केलची, आणि ही जी स्केल आहे ही स्केल बरोबर इथे ह्या पॉइंटमधून गेलेली आहे. केअरफुली तुम्हाला बघायचं आहे, काहीही घाई करायची नाही. ओके, बिकॉज आपण कोणतंही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ड्रॉ करत असतो ते एकदम केअरफुली करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला ही एक अल्टिट्यूड मिळालेली आहे, तर ही पण काय आहे, 90 डिग्रीची आहे, म्हणून अशा प्रकारे मी इथे साईन केलेला आहे. आता बघा, आपल्याला सांगितलं होतं नेम्स द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, इथे. म्हणजे तिन्ही ज्या अल्टिट्यूड आहे ह्या कुठे इंटरसेक्ट होतात, तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स असणार आहे. सो इथे मी O नेम देत आहे. अंडरस्टँड? खूप इझी आहे, फक्त तुम्हाला बघायचं आहे सेट स्क्वेअर आपण कोणत्या प्रकारे प्लेस केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. इथे आपल्याला एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये मीडियन ड्रॉ करायचे आहे. त्या तिन्ही मीडियन जिथे इंटरसेक्ट करणार आहे तो पॉइंट म्हणजे सेंट्रॉइड असतो, तो सेंट्रॉइड पॉइंट आपल्याला शो करायचा आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेणार आहे. तर इथे एक मी बेस लाईन ड्रॉ करून घेते. या ठिकाणी आपल्याला कोणतेही मेजरमेंट दिलेलं नाही ट्रायंगलसाठी, म्हणून आपण हे ट्रायंगल्स अंदाजाने ड्रॉ करत आहे. ओके, ही आहे बेस लाईन. आता इथे एक ऑब्ट्यूस अँगल ड्रॉ करायचा आहे, म्हणजे ऑब्व्हियसली 90 पेक्षा ग्रेटरच असणार आहे. तर मी इथे 90 पेक्षा ग्रेटर एक अँगल ड्रॉ करून घेते. ठीक आहे, आता हा झाला अँगल. आपल्याला इथे सांगितलेलं आहे ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, म्हणजे मी हे 2 पॉइंट इथे अटॅच केले तर मला इथे ट्रायंगल मिळणार आहे. ओके, त्याला नेम द्यायचा आहे STV. ठीक आहे, आता इथे आपल्याला मीडियन ड्रॉ करायची आहे.
तर मीडियन म्हणजे काय असते, आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे की जी लाईन बेस लाईनचे 2 इक्वल पार्ट करते ती म्हणजे मीडियन. बट व्हर्टेक्समधून येणारी लाईन बेस लाईनचे 2 इक्वल पार्ट करते म्हणजे ती असते मीडियन. तर इथे व्हर्टेक्स एस आहे म्हणजे एस मधून येणारी लाईन इथे आपल्याला मीडियन मिळणार आहे. टी मधून येणारी लाईन एक मीडियन आहे आणि यू मधून येणारी लाईन एक मीडियन आहे. बट यांचे समोरची जी लाईन आहे, अँगलच्या समोरची लाईन ही बेस लाईन आहे. बेस लाईनचे 2 इक्वल पार्ट करणारी पाहिजे आहे आपल्याला. तर बघा आता इथे आपण ह्या एस पॉईंटमधून जर एखादी लाईन आपण इथे ड्रॉ केली तर आपल्याला समजणार नाही की ही जी बेस लाईन आहे यांचा सेंटर पॉईंट कोणता आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेस लाईनचा सेंटर पॉईंट काढून घेणे आवश्यक आहे आणि सेंटर पॉईंट जिथे आपल्याला मिळाला ना त्या सेंटर पॉईंटमधून आपण एस पॉईंटपर्यंत एक अशी लाईन ड्रॉ करू शकतो, ती म्हणजे असणार आहे मीडियन. तसंच आपल्याला टी साठी आणि यू साठी पण करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बेस लाईनचे सेंटर पॉईंट फाइंड करून घेऊ. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी लाईन आहे आपल्याकडे बेस लाईन ह्यांना परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायचं आहे. हे परपेंडिक्युलरली बायसेक्ट कसं करायचं आहे हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलंच आहे. ओके, त्यासाठी आपल्याला कंपास पाहिजे आहे आणि कंपासचं बरोबर पेन्सिलचं इक्वल टिप घेतलेलं आहे. बघा या पॉईंटला मला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायचं, या लाईनला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायचं आहे. तर एक टिप इथे ठेवते आणि हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला लाईनचं. बघा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे मी. आता एक आर्क अबो साईडला आणि एक आर्क बिलो साईडला. ओके, आणि तेच डिस्टन्स ठेवत आहे, चेंज करत नाही. या पॉइंटला ठेवायचं अबो साईडला आणि बिलो साईडला. ओके, बघा तर इथे अबो साईडला एक आणि इथे बिलो साईडला एक मला असा पॉइंट मिळाला. हा पॉइंट मी जॉईन करून घेत आहे आणि कधीही एक लक्षात ठेवायचं आहे, जे आपण परपेंडिक्युलरली बायसेक्ट करत आहे या ट्रायंगलमध्ये ही डॉटेड लाईन असायला पाहिजे, म्हणून मी इथे डॉटेड लाईनने शो करते अशा प्रकारे. ओके, आता इथे जो आपल्याला हा पॉइंट मिळाला की नाही, हा पॉइंट आहे ह्या बेस लाईनचा हाफ डिस्टन्स, म्हणजे ह्या बेस लाईनला आपण हाफ मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. मग जे हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तर ह्या पॉइंट मधून आपण ह्या एक्स व्हर्टेक्स मध्ये एक लाईन ड्रॉ करू शकतो. ही बेस लाईन कोणत्या अँगलची आहे, एस अँगलची आहे, म्हणून आपण एस ह्या अँगल पर्यंत मीडियन ड्रॉ करायची आहे. ओके, बघा इथे एक मीडियन आपल्याला मिळालेली आहे. अदर 2 मीडियन पण आपण ह्याच प्रकारे काढणार आहे. आता आपल्याला ह्या टी पॉइंट मधून मीडियन फाइंड करायची आहे. तर टी अँगलच्या एक्झॅक्ट समोर असणारी जी लाईन आहे ती काय असते, बेस लाईन असते. टी अँगलच्या एक्झॅक्ट समोर असणारी बेस लाईन म्हणजे एस व्ही, ही एक बेस लाईन आहे. तर ह्या बेस लाईनला फर्स्ट ऑफ ऑल आपण 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करून घेणार आहे, म्हणजे बायसेक्ट करणार आहे. बघा या पॉइंटला ठेवते मी आणि हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. ओके, ह्या लाईनच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आहे. तर एक अबो साईडला आणि एक बिलो साईडला. ओके, एक अबो साईडला घेतली, एक बिलो साईडला घ्यायची. परत आता इथे अबो साईडला एक, बिलो साईडला एक. ओके, आता मला इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि परत इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट. आता मी हे असे डॉटेड लाईन शो करते इथे. बरोबर आपल्याला आरामशीर हे लाईन शो करायचे आहे, कोणतीही घाई करायची नाही, तेव्हाच आपल्याला हे बरोबर ट्रायंगल्स ड्रॉ करता येतील किंवा मीडियन वगैरे जे काही विचारलेलं आहे हे शो करता येईल. ओके, ही लाईन मी डॉटेड ड्रॉ केलेली आहे. आता बघा आपण कोणती लाईन बायसेक्ट केली, एस व्ही. बघा आता मला इथे पॉइंट मिळालेला आहे, म्हणजे ही जी बेस लाईन आहे एस व्ही, ही बेस लाईन 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे आणि त्या बेस लाईनचा अँगल काय आहे, टी आहे. म्हणजे या टी अँगल मधून आपल्याला एक अशी मीडियन ड्रॉ करायची आहे.
आणि मीडियन ही लाईननेच ड्रॉ करायची आहे, डॉटेड लाईनने ड्रॉ करायची नाही. ओके, बघा इथे मीडियन मिळाली. आता रिमेनिंग अँगल आहे व्ही अँगलची मीडियन ड्रॉ करण्यासाठी व्ही अँगलच्या एक्झॅक्ट समोरची लाईन कोणती आहे? एस टी. व्ही अँगलच्या एक्झॅक्ट समोरची लाईन आहे एस टी. एस टी ही बेस लाईन आहे. परत आता ह्या बेस लाईनला पण आपल्याला 2 इक्वल पार्टमध्ये बायसेक्ट करायचं आहे. तर इथे कंपास घेते आणि कंपासमध्ये हाफपेक्षा जास्त डिस्टन्स, एक्झॅक्टली नाही घ्यायचं आहे, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, थोडं कमी केलं तरी चालेल. बघा ह्या अशा प्रकारे. आणि इथे मी हा कंपास टिप प्लेस करते, एक अबो साईडला, परत एक बिलो साईडला, परत तेच डिस्टन्स ठेवायचं आणि टी पॉइंटला कंपास टिप, अबो साईडला आर्क, बिलो साईडला आर्क. एक्झॅक्टली लाईनच्या समोर घ्यायचं आहे आपल्याला आर्क, जी लाईन आपण बायसेक्ट करत आहे त्या लाईनच्या. ओके, आता इथे इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे ना, हे डॉटेड लाईनने मी शो करते इथे. आणि ह्या डॉटेड लाईन पण थोड्या आपल्याला एक्स्ट्राच घ्यायच्या आहे, म्हणजे इथे बाहेर पण आपल्याला एक सेंट्रॉइड मिळणार आहे, या ठिकाणी आपल्याला एक सेंटर पॉइंट मिळालेला आहे, आतमध्ये पण एक मिळणार आहे मीडियनचा. ओके, आता बघा ही लाईन आपण इथे परपेंडिक्युलरली बायसेक्ट केली, मीडियन पॉइंट मिळाला. ओके, हा मीडियन पॉइंट आपल्याला या व्ही पॉइंटला मॅच करायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला मीडियन मिळणार आहे व्ही या अँगलची. ओके, बघा अशा प्रकारे एक्झॅक्टली मला इथे सेंटर पॉइंट मिळालेला आहे मीडियनचा. इथून बघा ही एक मीडियन, ही एक आणि ही थर्ड वन अशी मीडियन मिळालेली आहे, सेंट्रॉइड मिळालेला आहे. तर याला जी पॉइंटने शो करायचं आहे. ओके, आणि बघा इथे पण आपण नेम्स देऊ शकतो. मी इथे एम नेम देत आहे ह्या पॉइंटला, जिथे मीडियन टच होत आहे ना या बेस लाईनला, तिथे एम, इथे एन आणि इथे ओ. झाला आपला ट्रायंगल ड्रॉ. आहे ना इझी? हे खूप इझी कन्स्ट्रक्शन आहे, फक्त तुम्हाला केअरफुली बघायचं आहे आणि जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज केलेले आहे ते कशा प्रकारे आपण प्लेस करून यूज केलेले आहे हे पण आपल्याला बरोबर बघायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नसेल तर परत तुम्ही एकदा व्हिडिओ बॅक घेऊन व्यवस्थित बघा, तुम्हाला इझिली समजून जाईल. खूप इझी आहे. ठीक आहे.